आणि मराठी उद्योजकांना तर खास करून गरजेचं आहे, कारण की तुम्ही जर बिझनेसमन आहात तर तुमच्याशी जे कोणी व्यापार करणार आहे ती समोरची जी पार्टी आहे ती ही पहिले प्रिझ्युम करते की तुम्ही नैतिक व्यक्ती आहात. तुमच्याच्यात त्याला जर थोडं पण शंका आली की याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे तर मग म्हणजे तुमचा बिझनेस डील होणारच नाही. तुम्हाला त्याच्यात यू आर गॉन तुमच्याच्यात आहे. आणि तुम्ही तुमचा बिझनेस करताना एकदा जर का मिस्टेक केली नाही, एकदा जर तुम्ही ठरवलं की आपण एवढीशी याच्यामध्ये काय म्हणतात त्याला भांजी मारून घेऊ, थोडंसं आपण काहीतरी 1% प्रॉफिट एक्स्ट्रा घेऊन घेऊ किंवा 1% रॉंग करून घेऊ काहीतरी, तर ते 1% तुम्हाला 50% उलट येऊन तुमच्या अंगावर वापस येईल. इट विल कम बॅक ऑन यू, इट विल कम अँड बाईट यू असं म्हणतात. तर नैतिकता हे ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि मराठी उद्योजकांना तर खास करून गरजेचं आहे, कारण की ते तसेच म्हणजे मागे आहेत इतर मारवाडी उद्योजकांपेक्षा. पंजाबी, गुजराती सगळे लोक पुढे आहेत. मराठी उद्योजक तेवढा मोठा होऊन नाही राहिला आहे, कारण की 2-3 कारण आहे त्याला. एक तर नैतिकताचं थोडं कारण आहे आणि घेतलेलं काम कंप्लीट करणं ही पण एक नैतिकताची बाजू आहे. यू हॅव टू कम्प्लीट युअर जॉब. इनकम्प्लीट काम करून सोडून देतात बरेच लोक, मग त्यांचं असं रेप्युटेशन बनतं की त्याला कोणीच काम नाही देत. तर असं नाही करायचं. आपल्या जीवनामध्ये नेहमी जेही घेतलं ते कम्प्लीट करायचं आणि ऑनेस्टली, एथिकली नैतिकता ठेवून करायचं.